चला आज आपण बनवूया झटपट आणि एकदम स्पॉन्जी असा मी तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे। तर चला, एकदम जाळीदार असा, याला अप्पम पण म्हणतात, आपण बोलू स्पॉन्जी डोसा बनवूया। एकदम झटपट आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण घेतलेत राशनचे तांदूळ येते आणि तांदूळ एकदम जुना आहे। आता आपण जेवढे तांदूळ घेतलेत त्याचे आपल्याला अर्धीच घ्यायची उडदाची डाळ। हे बघा, राशनचे तांदूळ ना असं त्याला बघा सगळं पांढरं पांढरं एकदम पीठ लागते, पिठासारखं हाताला लागते, तर समजायचं एकदम आपला तांदूळ जुना आहे। आणि जेवढे जुने तांदूळ घ्याल तेवढेच तुमचा डोसा एकदम स्पॉन्जी आणि छान बनतो। मी तुम्हाला वाटीचं मेजरमेंट सांगते। आता आपण इथे ना ही वाटी घेतली मी। आता ह्या वाटीने आपण 2 वाटी तांदूळ घेतलेत। तर आपल्याला पूर्ण 1 वाटी भरून नाही, थोडी म्हणजे पाऊण वाटीच एवढीच डाळ घ्यायची उडदाची। तर तुम्ही 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी पूर्ण भरून घ्या। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले। डाळ फक्त 1 पाण्याने धुवायची, तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या स्वच्छ। आता याच्यात भिजायला आपलं डाळ आणि तांदूळ डुबतील एवढं पाणी टाकायचं आहे आणि याला 7 ते 8 तासासाठी भिजून घ्यायचं। गरमीचे दिवस आहेत, लगेच भिजतात। हे बघा 8 तास झालेत, डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेत आपले। आता इकडे मी 2 चमच पोहे आत्ता वाटायला टाकताना फक्त पाण्यात टाकलेत, आधी भिजायला टाकायचे नाही, फक्त वाटतानाच टाकायचे भिजायला। आता आपण मिक्सरमध्ये थोडी थोडी डाळ घेऊन अशी डाळ एकदम छान अशी बारीक करायची, जास्त पाणी टाकायचं नाही। आणि उडदाच्या डाळीतलं पाणी हेच आपल्याला वापरायचं आहे। आपण एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घेऊया। हे बघा, मस्त अशी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पाणी जास्त टाकलं ना तर व्यवस्थित नाही होणार, पातळ होईल एकदम। तुम्ही याचे मेंदू वडे पण बनवू शकता, एवढी सॉफ्ट आपली डाळ वाटून झाली मस्त। आता मिश्रण आपण पूर्ण वाटून घेतलंय आणि मिक्स केलंय सगळं आणि याच्यात 1 चमच मीठ टाकलंय। आता हे फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवूया याला 7 ते 8 तासासाठी। मी याला आता तुम्ही रात्रभर असं झाकून ठेवूया आपण याला। 8 तास झालेत बघा, पीठ आपलं व्यवस्थित फर्मेंट झाले। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करून घेतले, थोडं थोडं पातळाचं। पॅन गरम झालं नंतर याच्यात थोडं थोडं आपण पॅट टाकून याला हलवायचं नाही, असंच याला छानपैकी असतं बघा, जाळी पडेल याला मस्त। पॅन व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे बघा, अशी जाळी पडायला लागली मस्त। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला स्पॉन्जी डोसा तयार होतो। हे बघा, छान असा आपला डोसा तयार झाला आहे। आता आपण काढून घेऊ, अशाच पद्धतीने आपण झटपट असे बनवून घेऊया। हे बघा, एकदम मस्त असा आपला डोसा तयार झाला आहे, झटपट असा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।